पहिला चेंडू यावेळेस आपण पाहतोय 4 धाब्यांसाठी डिलिव्हर केलाय बॅट्समन प्रदीप पहिला चेंडू यावेळेस लॉंग बाउंड्रीच्या बाहेर ओहो हेलिकॉप्टर उडवला आहे गॅप सिलेक्शन क्या बात है हेलिकॉप्टर सिग्नेचर प्रदीप ब्रँडेड चौकार फक्त आणि फक्त एनफील्ड कव्हर केलं मी अलॉंग दी कार्पेट हा चेंडू लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय दर्जेदार दुसरा चौकार व्ही शेप मध्ये दोन्ही चौकार आले एक मी म्हणेल लॉंग ऑनला आणि हा दुसरा लॉंग ऑफला आणि मी म्हणेल गोलंदाज जर 3 स्टंप मध्ये फिनिश करतोय तर अशा वेळेस मी म्हणेल लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक ठेवणं गरजेचं आहे या मेंडेटरी पॉवर प्ले मध्ये हो हो अजून एक दर्जेचा फटका यावेळेस बिग हिट केला जातोय आणि चेंडू यावेळेस गगनभेदी षटकार क्या बात आहे प्रदीप पूर्णपणे मी म्हणेल या ठिकाणी कंट्रोल करतोय डॉमिनेट करतोय आक्रमण करतोय आणि कशी बॅटिंग मेंडेटरी पॉवर प्ले मध्ये इनफिल्डच्या वरून केली जाते याचं एक मी म्हणेल चांगलं प्रत्यक्षीकरण पाहायला मिळतंय धावसंख्या धावफलकावर 14 धावा धावफलकावर अंकित झाल्यात प्रदीप चांगली बॅटिंग करतोय फ्रंट फुटचा वापर हवाई सफर 6 धाब्यांसाठी यावेळेस ऑन द डोज खेळलाय शेवटच्या मोमेंटला चेंडू यावेळेस आपण पाहू शकतो तर छोट्या बॅकलिफ्टने फक्त स्टीअर केला चेंडू यावेळेस शॉर्ट कव्हर झोन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं असे चेंडू जर आपण गुड लेंथ वर टाकले तर तुम्ही मेंडेटरी पॉवर प्ले मध्ये तुम्ही चांगली बॉलिंग करू शकता परंतु तुम्ही जर पहिल्याच मेंडेटरी पॉवर प्ले मध्ये जसप्रीत बुमराह बनाल जाल तर मात्र मी म्हणेल या खेळपट्टीवर तुम्ही जसप्रीत बुमराह बनून चालणार नाही तुम्हाला भुवनेश्वर कुमार व्हावं लागेल क्या बात आहे फुल लेंथ ह्या वेळेस बॅट्समनला पूर्णपणे बांधून ठेवतोय एका जागीच ब्लॉक करतायत चांगली बॉलिंग जर बॅट्समन मी म्हणेल स्लॉग स्वीप करणार असेल तर अशा बॅट्समनला तुम्ही फुल लेंथ वापरू शकता परंतु जो स्ट्रेट बॅटने खेळणारा बॅट्समन असेल त्याला फुल लेंथचा चेंडू मेंडेटरी पॉवर प्ले मध्ये टाकणं आणि जर लॉंग ऑन लॉंग ऑफ नसेल तर मी म्हणेल ती बॉलिंग त्या दृष्टीने त्या फिल्डिंग नुसार मी म्हणेल चांगली नाहीये गोलंदाजाला देखील क्षेत्ररक्षकांचा आणि मी म्हणेल त्या बॅट्समनचा अभ्यास असणं गरजेचं आहे कारण मित्रांनो अभ्यास असेल तर तुम्ही चांगली कामगिरी करू शकता यावेळेस ऑन साइडला प्लेसमेंट पाहायला मिळाली शॉर्ट मिड विकेट झोन मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं एक धाव मिळेल 3 चेंडू चांगल्या प्रकारे हाताळले 3 चेंडू मध्ये 3 धावा दिल्या आणि पहिल्या 3 चेंडू मध्ये अक्षरशः 14 धावा दिल्या होत्या 17 धाब्यांपर्यंत मी म्हणेल पहिली षटक या ठिकाणी कुठलं गेलंय 3 चेंडू मध्ये 14 आल्यानंतर 3च धावा देणं म्हणजे एक प्रकारे मी म्हणेल चांगला कमबॅक कारण मी म्हणेल ज्याप्रमाणे प्रदीप खेळत होता स्ट्राईक प्रदीपला मिळणे गरजेची होती मात्र प्रदीप पुन्हा एकदा स्ट्राईकवर असेल 2 चौकार 1 षटकार आणि आतापर्यंत प्रदीपच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहिलं तर 16 धावा धावफलकावर अंकित झाल्यात आणि अरुण हे 1 धाब्यांवर खेळतात धावसंख्या धावफलकावर 17 धावा दुसरं षटक या ठिकाणी हाताळत आहेत मी म्हणेल MSCB डिपार्टमेंट मध्ये जे कार्यरत असणारे दिनेश ठाकरे अतिशय गुणवंत खेळाडू आहेत चांगले बॉलर आहेत रनवे देखील अगदी मी म्हणेल रावलपिंडी एक्सप्रेस सारखीच आहे शोएब अख्तर प्रमाणे आणि ह्या वेळेस फटका फसला होता मात्र मला वाटतं क्षेत्ररक्षक पाहतच राहिलेत चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाही सचिन कडनं जी अपेक्षा आहे की चेंडूवर जाणं गरजेचं होतं सचिनला मात्र झेल घेण्यासाठी प्रयत्नच केला नाही छोट्या बॅकलिफ्टने फक्त स्टीअर केलं होतं ऑन साइडला 2 धावा मिळाल्यात कावगण झोन मध्ये या 2 धाव्यांनी धावसंख्येला आकार धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 19 धावा 19 ऑन स्कोरबोर्ड 19 धावा धावफलकावर दुसरं षटक दिनेश या वेळेस पूर्णपणे सफल झाले होते स्टंप कव्हर केलं होतं परंतु मी म्हणेल लेग स्टंपला अगदी सोडून जाणारा चेंडू होता पंच निर्देशित करतात वाईट असेल दिनेश पूर्णपणे लाईन फिनिश करतोय लेग स्टंपच्या बाहेर मी म्हणेल तरी देखील मी म्हणेल की लाईन थोडीशी 3 स्टंपच्या मधोमध जर ठेवली किंवा बॅट्समनच्या पायामध्ये जर चेंडू अगदी मी म्हणेल खोलवर टाकले तर मात्र तुम्ही प्रदीपला थांबवू शकता कारण आता फिल्डिंग रेस्ट्रिक्शन देखील ओपन झालंय आणि अशा परिस्थितीमध्ये तुमची बॉलिंग चांगली होणं फार गरजेचं आहे यावेळेस लाईन चांगली होती पूर्णपणे मिडल स्टंपवर जाणारा चेंडू होता चांगला चेंडू निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय
दिनेशच्या माध्यमातून फायनली मी म्हणेल एक पॉईंट नंतर एक दर्जेचा चेंडू पाहायला मिळाला. 3 चेंडू हाताळलेत. 3 चेंडूपैकी आपण पाहिलं तर एक वाईट प्लस 2 अशा या ठिकाणी 3 धावा खर्च केल्या. विकेट केला जातोय. फटका फसलाय. जेल होऊ शकतो का? जेल वर आले नाहीत. इतकं मी म्हणेल डिफेन्सिव्ह क्रिकेट पाहायला मिळते. डिफेन्सिव्ह क्रिकेट पाहायला मिळते. चेंडू मला वाटतं दिसलाच नाही. हे कारण देखील मला पचत नाहीये आणि क्रिकेटमध्ये देखील या कारणाला मला वाटतं कोणी यशस्वीरित्याने स्वीकारणार नाही. कारण तुम्ही जर कारण द्याल तर मात्र मी म्हणेल तुमचे परिणाम तुम्हाला त्या कारणांना भोगावे लागतील. ओहो ऑन साइडला टर्न केला. डी मध्ये क्षेत्ररक्षक असतील. एक धाव मिळेल. दुसरी धाव वेगाने कंप्लीट केली जाईल. फोर थ्रो पुन्हा एकदा मी म्हणेल डिफेन्सिव्ह क्रिकेट. फिल्डिंग मध्ये अतिशय डिफेन्सिव्ह क्रिकेट पाहायला मिळते. आक्रमण केलं जात नाही. ज्याप्रमाणे मी म्हणेल रवींद्र जडेजा हे चेंडूवर येत असतात. हर्षल गिब्स हे अगदी मी म्हणेल चाणाक्ष. मोहम्मद कैफ असेल, युवराज सिंग असतील, हे चेंडूवर अतिशय वेगाने यायचे आणि परिणामी मी म्हणेल बॅट्समनवर दबाव असायचा. बॅट्समनवर एक प्रेशर असायचं की धाव कंप्लीट करण्यासाठी अगदी मी म्हणेल जीव मुठीत घेऊन धावायचे. या ठिकाणी मला वाटतं सहजासहजी तुम्ही जर एक धावेन ठिकाणी 2 धावा देत असाल तर डिफेन्सिव्ह क्रिकेट. यावेळेस ऑन द राईज खेळलेत. जेल होऊ शकतो आणि जेल सोडलाय. खराब प्रदर्शन. डिफेन्सिव्ह ओनली डिफेन्सिव्ह क्रिकेट. याला मी म्हणेल कौतुकाची थाप मिळणार नाही. कारण वारंवार सातत्याने केली जाणारी चूक ही चूक नसते तर तो अपराध असतो. चूक ही माणसाकडून होते हे देखील आपण मान्य करतो. परंतु किती प्रमाणात व्हावी याला देखील एक मर्यादा असते. वारंवार प्रत्येक चेंडूवर काहीतरी घडतंय आणि काय बिघडतंय ते क्षेत्ररक्षण बिघडतंय. ओहो केलिंग आउटस्टँडिंग स्पेक्टेक्युलर मॅग्निफिशंट ट्रेमेंडस बॉल यावेळेस जातोय सरळ आमच्या तलवाडा गावाच्या दिशेने 6 धावांसाठी. फक्त पदाला इथे दाखवलं. जर पाहिलं तर फटका इतकाही प्रॉपरली कनेक्ट झाला नव्हता. परंतु मला वाटतं हवेचा वरदस्त असेल की पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणारा ही हवा मला वाटतं त्या फलंदाजासाठी वरदस्त ठरली आणि चेंडू सरळ या हवेच्या झोताप्रमाणे अगदी मी म्हणेल इतक्या दूरवर जाऊन पडलाय की मला वाटतं तो बॅट्समन देखील त्या फटक्यावर स्वतः अचंबित झाले असावे, सरप्राईज झाले असावे. चांगली बॅटिंग पाहायला मिळते या ठिकाणी प्रदीपची आणि अरुणची. प्रदीप आणि अरुण आतापर्यंत मी म्हणेल पार्टनरशिप अगदी वेगाने या ठिकाणी पोहोचली. 32 धावेंवर षटक अतिशय मागणं ठरलं. कारण सचिनने पहिल्या षटकात 17 दिल्या आणि दिनेशने देखील 15 धावा खर्च केल्यात. 2 षटकामध्ये तब्बल आतापर्यंत मी म्हणेल 32 धावा धावफलकावर सजवल्या गेल्यात आणि 32 धावा खर्च केल्यात. की ज्या 32 धावांमध्ये आपण पाहिलं तर 2 षटकार आणि 2 चौकार आणि 4 दुहेरी धावा आल्यात. सातत्याने क्षेत्ररक्षणामध्ये झालेली चूक आणि परिणामी या धावा झाल्यात. ओहो अरुण अलॉंग दी कार्पेट यावेळेस इनसाइड आउट खेळतात. टीम क्षेत्ररक्षक वेगाने आले. आता मात्र थोडी फार चपलाई मला पाहायला मिळते. परंतु मी म्हणेल उशीर होतोय कारण 12 चेंडू पर्यंत मला वाटतं काटा टोचलेला आहे आणि वेदना देखील जाणवत आहेत 32 धाब्यांच्या स्वरूपामध्ये. आमचे महाराज देखील या ठिकाणी तुमच्या समवेत आहेत. एकंदरीत या स्पर्धेचा आपण जर विचार केला तर श्री सत्यसाई सेवा समिती मंडळ तळवाडा यांच्या अथक प्रयत्नातून ही मी म्हणेल पंढरी क्रिकेटची पंढरी पाहायला मिळाली आणि या क्रिकेटच्या पंढरीचा मी म्हणेल कृष्ण असेल या मैदानावरील तो अरुण आणि प्रदीप. क्या बात आहे. बॅकफुटला गेले. स्टेअर केलं. चेंडू यावेळेस अलॉंग दी कार्पेट एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. दिनेश आतापर्यंत पाहिलं तर दिनेशच्या बॅटमधून 2 धावा आल्यात आणि सगळ्या धावा मी म्हणेल आतापर्यंत प्रदीपच्या बॅटमधून आल्यात. चांगली दर्जेदार बॅटिंग. ओहो ऑन साइडला टर्न केलाय. डी पण क्षेत्ररक्षक वेगाने येतील. खराब प्रदर्शन. नजर हटी दुर्घटना घटी आणि चेंडू यावेळेस बाउंड्री लाईनच्या बाहेर.
मला वाटतं पिंटू आहे त्या ठिकाणी. आणि पिंटू अगदी मी म्हणेल वजन वाढलंय. वजन वाढल्यामुळे मला वाटतं त्यांना व्यायामाची गरज आहे. आणि खूप वर्ष क्रिकेट पासून दूर होते. आज मात्र त्यांना आमंत्रित केलं गेलं आणि गावासाठी धावून आले. धावून नाही तर मला वाटतं 4 धावा या गावाच्या विरोधात दिल्या गेल्यात. आणि कुठेतरी हे फार मोठं मी म्हणेल नुकसान झालेलं आहे. पाण्याची सुविधा या ठिकाणी करून द्यायची. नक्कीच आपण बघतोय पहिल्या इनिंग मधील हॅलो चेक हॅलो पाणी सुविधा घेऊन जायची. हॅलो पहिल्या इनिंग मध्ये 2 षटकांचा खेळ झाल्यानंतर अर्थातच तिसऱ्या षटकातील 3 चेंडू पण फेकून झालेत. मी तर म्हणेन शेवटचे 3 चेंडू शिल्लक आणि 10 बाय धावफलकावर 41 धाबा. यापूर्वीची आपण मॅच बघितली अर्थातच पाचघर संघानं तब्बल 63 धाबा आणि या मॅच मध्ये आपण बघतोय खैरे टीम 41 धावांवर पोहोचली. अमीर गोलंदाजी मार्कवर आहे. नक्कीच प्रत्येकाला हे नाव आपल्या आयुष्यामध्ये हवं आहे अमीर. कारण प्रत्येकाला अपेक्षा हे बनण्याची म्हणून की काय सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळपर्यंत प्रत्येक माणूस प्रयत्नांची पराकाष्ठा करतो. ओहो टॉस बॉल होता लॉंग ऑनला. यावेळेस मात्र दिशा दिले. निश्चितच डीप मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचलाय. तत्पूर्वी 2 धाबा कंप्लीट. गुड रनिंग विथ द विकेट. हॅलो चेक हॅलो सह्याद्रीच्या निसर्गरम्य वातावरणामध्ये असणारी स्पर्धा अर्थातच VRT सत्यसाई चषक. मी तर म्हणेन सत्तेच्या वाटेवर आणि खऱ्या अर्थानं साईचा आशीर्वाद याचे एकंदरीत गोष्टी जुळाल्या. म्हटलं जातं इरादे आते इरादे बदलते हे शिर्डी वही जाते जिने साई बाबा बोलाते हे. विधात्याला प्रत्येकाच्या घरी जाऊन नांदता येत नाही म्हणून त्यांनी निर्माण केले नातं आई. आणि त्याआधी खऱ्या अर्थानं जो निर्माण करणारा होता तो म्हणजे साई. आणि त्या साईबाबांचा आशीर्वाद सत्याच्या मार्गावर चालल्यानंतर एक नाव तयार झालं सत्यसाई. आणि त्याच सत्यसाईच्या नावाने चाललेली स्पर्धा अर्थातच VRT सत्यसाई चषक 2021चा हा रणसंग्राम आणि महासंग्राम आपण बघतोय. क्रिकेटची पंढरी आहे. क्रिकेटचं महाकुंभ आहे. तमाम क्रिकेट रसिक या संपूर्ण मॅचचा आनंद घेताना मला पाहायला मिळत आहेत. आजचा दिवस खूप चांगल्या प्रकारे पाहायला मिळाला. अनेक समालोचकांची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळाली. सकाळच्या सत्रामध्ये अमोल ठाकरेंचा आवाज त्यामध्ये मधून नवनाथ लाखे सुद्धा या ठिकाणी आला. खूप चांगलं समालोचन संदेश पाटेकर सुद्धा या ठिकाणी बोलले. आणि आता मात्र आमचे दत्ता फडे सर गुरुतुल्य आहेत. क्या बात आहे. यावेळेस मात्र चर्चा करण्यापूर्वीच स्ट्रोक चांगला होता. एलिव्हेशन होतं चेंडूला. बाउंड्री लाईन क्लिअर करू शकला नाही. एक सुरेख झेल पकडला गेला. पहिला डाव या ठिकाणी संपला. आणि पहिल्या इनिंग नंतर आपण स्कोअर बोर्डवर नजर टाकू. या धावा असतील 45 धावा. विजयासाठी 46 धावांची गरज असेल ती मात्र वालशेत गुंडे संघाला माफ करा वालशेत संघाला 46 धावांची गरज. आपण जर सरासरीचा विचार केला तर प्रत्येक षटकामध्ये जवळपास 60-70 या अनुषंगाने तुम्हाला पुढे चालायचं आहे. त्या ठिकाणी आपण गेलात तर निश्चितच विजयाचा शंखनाद घुमला जाईल. परंतु बघूया नाण्याची एक बाजू पडताळली. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला काय केलं जाईल हे बघण्यासाठी आपण बघतोय. ए बाजू बघितली आता बी बाजू बघायची आहे. तमाम क्रीडा रसिकांचं मी रमेश शिंदे सरचे स्वागत करेल. आमचे गुरुतुल्य मार्गदर्शक दत्ता फडे सर सुद्धा चांगले समालोचन या ठिकाणी करतायत. दुपारच्या सत्रामध्ये त्यांनी हजेरी लावली. उद्याचा आणि परवाचा 2 दिवस मात्र ते रजेवर असतील आणि 2 दिवस इतंभूत माहिती या ठिकाणी चांगल्या प्रकारे समालोचन ऐकायला मिळेल. तत्पूर्वी आपण दुसरी फेरी बघतोय आणि दुसऱ्या फेरीतील ही दुसरी मॅच आपल्या समोर आली. अर्थातच एका बाजूला वालशेत तर दुसऱ्या बाजूला खैरे. या 2 संघाच्या दरम्यान खैरे संघाने प्रथम बॅटिंग केली. तब्बल 45 धावा आणि जिंकण्यासाठी 46 धावांची गरज असेल ती मात्र वालशेत टीमला. कोणत्या पद्धतीने केल्या जातील ही उद्दिष्टे समोर ठेवावी लागतील. कारण म्हटलं जातं फर्डे सर जहां हर नदी समा जाए वह समंदर है. जहां हर सर झुक जाए वही मंदिर है. जीवन की इस कर्म भूमि में युद्ध तो बहुत है लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर है. आणि ही मॅच जिंकली तर मात्र तुम्ही पूर्वीच्या मॅच जिंकल्याचा आणि हरण्याचा कोणत्याही प्रकारचा तुम्हाला पश्चाताप नसणार आहे. कारण आजच्या दिवसामध्ये आम्हाला एक विजेता संघ प्राप्त होईल आणि तो विजेता संघ शेवटच्या दिवसासाठी खेळताना या ठिकाणी पाहायला मिळेल. त्यासाठी ही धडपड चालू आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल कारण सातत्याने प्रवाहाला
नदी आणि नदीचं स्वरूप होऊन जर समुद्रामध्ये समर्पित व्हायचं असेल तर थांबून जमणार नाही. या दुनियेमध्ये थांबायला वेळ कोणाला? जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. निश्चितच शिंदे सरांनी अतिशय मी म्हणेल मार्मिक भाषेमध्ये काव्यात्मकरित्या या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि स्पष्ट करून दाखवलंय की जर तुम्ही थांबलेत तर मात्र तुम्ही यशस्वी होणार नाही. यशस्वी होण्यासाठी सातत्याने तुम्हाला संघर्ष करावा लागेल आणि हे देखील या मैदानावर सिद्ध आहे की बनाचवाडी संघाच्या राजेश यांनी 2 वेळा 45 धावा चेस केल्या. एक चेंडू 5 धावा असताना षटकार मारून त्यांनी मॅच देखील फिनिश केली. हे देखील विसरता कामा नये, कारण या खेळपट्टीवर कधी काय कसं या सगळ्या प्रश्नांचे उत्तर आहे फक्त आणि फक्त तुम्ही तुमच्या शस्त्राने देऊ शकता आणि ते शस्त्र तुमच्याकडे आहे. ती शस्त्र फक्त आणि फक्त मी म्हणेल गंज लावून देऊ नका, कारण ते शस्त्रच तुम्हाला विजया जवळ घेऊन जाईल. ते शस्त्र आहे बॅट, ते शस्त्र आहे आणि मला वाटतं ते झिजवावंच लागेल. कारण मित्रांनो असं म्हणतात की दगडाला देव पण प्राप्त होतं, परंतु त्या दगडाला देखील झिजावं लागतं आणि त्या दगडामधून एक नवं शिल्प तयार होतं आणि मी म्हणेल त्या दगडाला देखील वेदना होतात. आपण म्हणतो की दगडाला ठेच लागत नाही, परंतु मला वाटतं दगडाला देखील ठेच लागते, फक्त त्याची वेदना ही आपल्यापर्यंत पोहोचत नसते. या ठिकाणी पाहूया पहिले षटक प्रदीप आणि जो बॅट्समन आहे सचिन ठाकरे. पहिला चेंडू वाईड असेल, अवंत धावेमध्ये वर धावसंख्या धावफलक आपण पाहतोय श्री गणेशा होत आहे एक्स्ट्रा धावेनी. पहिला चेंडू यावेळेस मी म्हणेल अतिशय खरा पाहायला मिळतोय. त्यानंतर मी म्हणेल तर जर लाईन लेन जर तुम्ही चांगली ठेवली, कारण सचिन ठाकरे असा फलंदाज आहे की जो मारळ गावाला देखील खेळत असतो सिटी क्रिकेटमध्ये आणि आपल्या मातीसाठी खेळतो. ओहो, ऑन साइडला दिशा दिली, चेंडू इतक्या वेगाने बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. या ठिकाणी जितकं मी म्हणेल चेंडूची शाईन निघून जाते तितका चेंडू हा अतिशय वेगाने ट्रॅव्हल होत असतो आणि हेच या मैदानावर पाहायला मिळते की चेंडू अगदी मी म्हणेल शाईन गेलेला असेल म्हणजे त्याला आपण म्हणतो की ओल्ड झालेला असेल, जुना झालेला असेल, तर त्यावेळेस तो फटकेबाजी करण्यासाठी मी म्हणेल सगळ्यात मोठं औचित्य ठरतं. हाफ ट्रॅकर यावेळेस थोडासा आवाज देखील आला होता बॅटचा, लिडिंग एज देखील मला वाटतं लागली होती, परंतु विकेट किपर आवाज आलेला होता फक्त. नक्कीच असे प्रयोग आम्हाला क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात, ऐकायला मिळतात, कारण आम्ही शहापूरच्या मैदानावर एक खेळाडू बघितला. त्या खेळाडूची बॅट सातत्याने वाजते आणि आऊट झाल्यानंतर प्रत्येक वेळा तो बॅट दाखवत असतो आणि त्यावेळेला मात्र अंपायर नाराज होत असतात. क्रिकेटमध्ये या सगळ्या गोष्टी होत असतात. गंजून संपण्यापेक्षा झिजून संपा, मन चंदनाचे परितवा झिजावे तुम्हाला चंदनाप्रमाणे झिजून विजयाचा सुगंध दरवळावा लागेल. कारण म्हटलं जातं मित्रांनो, ज्या वेळेला एक खेळाडू चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळतो ना, त्याचा आदर्श संपूर्ण शहापूर तालुका असेल, मुरबाड तालुका असेल, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचला जातोय. आजही आम्ही बघतोय की या टेनिस क्रिकेट जगताला खूप मोठी प्रसिद्धी प्राप्त झाली आणि खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून कोणकोणत्या गावातील, कोणकोणत्या घरातील, कोणकोणत्या गल्लीतील आणि कोणकोणत्या उंबऱ्यावरचा खेळाडू आहे हे मात्र पाहायला मिळतंय टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून. हा ट्रॅकर पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल होता, निषेधाच मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू जमीनला गुदगुल्या करत निघून आला. लॉंग ऑफला डीकमध्ये क्षेत्ररक्षक होता, वेगाने पोहोचला, तेवढंच चांगली फेकी सुद्धा पाहायला मिळाली. इतर म्हणे 46 धावा आहेत आणि या 46 धावा करण्यासाठी सचिन ठाकरे जर थांबला तर शेवटचा चेंडू सुद्धा लागणार नाही. एवढा चांगला बॅट्समन सचिन ठाकरे हा अडथळा ठरू शकतो खैरे संघाच्या समोर. निश्चितच आमिरकडे देखील क्षमता आहे, कारण 6 चेंडू 27 धावा असताना या आमिरने मी म्हणेल 26 धावा सिद्धिविनायक ढोलकाम संघाला पाहायला मिळाल्या. यावेळेस मिसिट झालाय, लिडिंग एज देखील पाहायला मिळाली आणि क्या बात आहे, अफलातून कॅच, अफलातून झेल पाहायला मिळतोय. कारण अगदी मी म्हणेल हा झेल सोपा नव्हता, तो झेल सोपा बनवला. बॉडी बॅलन्स चांगलं पाहायला मिळालं, चेंडूवर आले आणि चेंडू इतक्या वेगाने मी म्हणेल अगदी आमचे महाराज देखील म्हणतात की चेंडू हिमालयावर पोहोचला होता, ऋषीमुनी खाली होते आणि मला वाटतं हिमालयावरनं साक्षात महादेवांनी तो आशीर्वाद दिला आणि तो फळ मी म्हणेल त्या ऋषीमुनींना प्राप्त झालं. नक्कीच नक्कीच चांगल्या भाषेमध्ये या ठिकाणी या कॅचचं वर्णन केलं आणि हे सौंदर्यपूर्ण आवाजातून आपण चांगल्या पद्धतीने सांगत असतात. दत्ता सर, ही आई जिज्ञासा, रात्रभर अभ्यास करून एक चांगले समालोचन तुमच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळतंय.
हो हो हो, क्या बात आहे. एक आगळा वेगळा फटका या ठिकाणी सजवला गेलाय बॅट्समन सचिनच्या माध्यमातून. चेंडू मात्र यावेळेस निश्चितच चौकार कन्वर्ट केलाय. नेक्स्ट मॅच असेल बिरवाडी आणि असनोली. आणि मी तर म्हणेन आजच्या दिवसातील खूपच चांगली मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल. कारण एका बाजूला कसारा विभागातील दादा संघ म्हणून ज्याची ओळख तो बिरवाडी, तर एका बाजूला किनवली विभागातील दादा संघ म्हणून टायगर स्पोर्ट्स असनोली. एका बाजूला आपण बॅट्समन बघू शकाल त्या संघामध्ये बिरवाडीच्या प्रदीप गाडेकरला, तर एका बाजूला मयूर दिनकर. निश्चितच चांगले खेळाडू आम्हाला पाहायला मिळतील. धावसंख्या धावफलक आपण पाहतोय 12 धावा धावफलकावर अंकित झाल्यात. चांगली बॅटिंग सचिनच्या माध्यमातून या ठिकाणी आतापर्यंत 11 धावा धावफलकावर सजवल्या गेल्यात. चांगली बॅटिंग आणि यावेळेस आपण पाहतोय अमीर बाद झाल्यानंतर 12 धावा बोललो सचिन. आपण क्रिकेट खेळायचं सचिन, कारण तू एक चांगला खेळाडू आहे. त्याची तर सचिन हे नाव अगदी मी म्हणेल हे क्रिकेट जिवंत असेपर्यंत, मला वाटतं ही सृष्टी असेपर्यंत, हा खेळ जिवंत असेपर्यंत हे सचिन हे 3 अक्षरी नाव कधीही मला वाटतं सुवर्ण अक्षरात लिहिलं गेलंय आणि ते अबाधित राहील. जसं ध्रुव तारा मी म्हणेल की ज्याला कोणी स्पर्श करू देखील शकत नाहीये, असं मला वाटतं हे 3 अक्षर राहते. नक्कीच आपण ध्रुवाचे चरित्र वाचलं असेल तर खऱ्या अर्थानं आपल्याला आठवेल की पहिल्यांदा तपस्वी बनावं लागलं. कारण नवज्योत सिद्धू म्हणतात ना, तुम्हाला विराट कोहली व्हायचं असेल ना, पहिल्यांदा तपस्वी बना. कोणत्याही गोष्टीची तुम्ही साधना करा, तुम्हाला सहजासहजी काही मिळत नाही. प्रयत्नांती परमेश्वर, सगळं काही सापडतं. दुधामध्ये तूप आहे, तुम्हाला घुसळावं लागेल. तुमच्या आयुष्यामध्ये यश आहे, तुम्हाला मेहनत करावी लागेल. निश्चितच दुनिया झुकते है, झुकाने वाला चाहिए म्हटलं जातं. या अनुषंगाने तुम्हाला सातत्याने प्रयत्न करावे लागतील. विकेट गेली, कुणाल माघारी परततोय आणि या मॅचचा आनंद घेण्यासाठी आमचे रवी वेहळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही आभार मानू, कारण क्रिकेटचं वेड प्रत्येकाला गोड झालंय. आम्ही जेवढं प्रेम आमच्या घरातील माणसांवर करतोय ना, तेवढं प्रेम आम्ही या क्रिकेटवर करतोय. म्हणून की काय, कधी एकदा वेळ मिळतोय आणि कधी आमची पावलं क्रिकेटच्या मैदानाकडे वळली जातात, हे आमच्या मनामध्ये असतं. आणि तो 8 तास या ठिकाणी पूर्ण होतोय. सचिन, खरंच क्रिकेटचं प्रेम मी म्हणेल वेड की इतकं आहे की आमचे महाराज रात्रंदिवस मी म्हणेल सेवा देत आहेत. हे फक्त आणि फक्त क्रिकेटचं प्रेम. हो, हेलिकॉप्टर सिग्नेचर यावेळेस मी म्हणेल चांगला स्टॉप पाहायला मिळाला दिनेशच्या माध्यमातून. चांगली फिल्डिंग देखील लॉंग बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ चेंडू स्टॉप केला गेलाय. धावसंख्या धावफलक आपण पाहतोय 14 झाल्यात. जिंकण्यासाठी हवेत 45 धावा या ठिकाणी आतापर्यंत. मी म्हणेल 8 चेंडूंचा खेळ बाकी झालाय. थँक्यू. बिरबाडी टीमचं आगमन झालं या ठिकाणी. कर्णधार उपस्थित आहे आमचे प्रफुल्लजी बिदे. ओहो, यावेळेस विकेट केला जातोय. बाउंड्री लाईन क्लिअर करू शकेल का? आणि हा चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर, अगदी मी म्हणेल इंचेस मध्ये, शॉर्ट इंचेस मध्ये बाउंड्री लाईनच्या अगदी अलीकडे लँड झाला. आणि यावेळेस 4 धावा मिळतात. लॉंगर बाउंड्री लाईनच्या बाहेर गेले 4 धाव्यांसाठी. यावेळेस 9 चेंडू. असनोली टीम कॅप्टन यायचा आहे मयूर दिनकर. माझा आवाज आपल्यापर्यंत आला असेल तर आपण येऊन या ठिकाणी रिपोर्टिंग करायची आहे. या लगेच त्याचे नाणेफेक केली जाईल, कारण दुसऱ्या फेरीतील शेवटची मॅच या ठिकाणी खूप चांगली पाहायला मिळेल. एका बाजूला असनोली, दुसऱ्या बाजूला आपण बघू शकाल बिरबाडी संघाला. 9 चेंडू आणि ओहो, यावेळेस सरळ ट्रॅव्हल होतोय चेंडू. यावेळेस आपण पाहतोय थोडस मी म्हणेल शफल झाले, थोडस फंबल देखील झाले. आणि या थ्रम्बलिंग मध्ये मी म्हणेल दिनेश सातत्याने 2-2 धावा देतोय. या धावा मी म्हणेल या ठिकाणी निश्चितप्रमाणे खैरे संघाला अडचणीमध्ये आणू शकतात. धावसंख्या धावफलक आपण पाहतो या 2 धावेनी 20 धावा धावफलक झाल्यात. अजूनही मी म्हणेल 25 धावेंची 26 धावांची गरज. आणि आता मात्र 8 चेंडू 26 धावा. काय मॅच रंगली. ओहो, इतका खराब चेंडू आणि ते देखील मी म्हणेल सचिन ठाकरे सोडेल हे देखील शक्य नाहीये. क्या बात आहे. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. अगदी मी म्हणेल आक्रमण केलं. तलवारीचा घाव, एक घाव 2 तुकडे, याप्रमाणे हा चेंडू सरळ तलवाडा घावला सलामी देणारा हा सचिनच्या बॅट 3 अक्षरी युक्त मी म्हणेल 6 धावा षटकार. नक्कीच दत्ता फडके सर आमच्या
तुटायचे फक्त कलिंगडाला. या ठिकाणी तुम्ही हाफ ट्रॅकर बॉल जर टाकाल ना तर मात्र सचिन तुमची अशा प्रकारची हालत करून सोडेल, कारण एक चांगला स्ट्रोकर बॅट्समन आहे. चांगली बॅटिंग करतोय सचिन. हा देखील खराब चेंडू आहे. चेंडू फाईन जातोय, फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1+4 1+4 वाईड असेल आणि मला वाटतं या 5 धावा बोनस स्वरूपामध्ये. क्या बात आहे. म्हणजे मला वाटतं भगवान देत आहे तर छप्पर फाडकेही देत आहे आणि देव देतो अगदी झोली भरून देतो. फक्त ती झोली आपली चांगली असायला हवी. तर त्या झोलीला जर मी म्हणेल होल असतील, ती झोली जर फाटकी असेल तर माती होईल. नक्कीच तुम्हाला बुडत्याचा काठीचा आजार ही म्हण माहीत असेल, तुम्ही स्वतः खंबीर असाल. 7 चेंडू 15 धावांची 15 धावांची गरज. 7 चेंडू 15 धावा. मॅच कुठे होती आणि कुठपर्यंत येऊन एज लागली गेली. इतर पण ज्याने विजयी स्वप्न दाखवलं तो मात्र स्वप्न मॅच निश्चितच या सिच्युएशनला मी म्हणेल जे मॅच फिनिशर असतात शिंदे सर ते फार महत्त्वाचे असतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर सगळ्यात बेस्ट मॅच फिनिशर होते मायकल बेवन. हे ऑस्ट्रेलियाचे खेळाडू 7 नंबरला यायचे आणि मी म्हणेल 150 धावा जरी असतील तरी चेस करायचे. इतके जबरदस्त अगदी मी म्हणेल 58 च्या सरासरीने त्यांनी धावसंख्या मी म्हणेल कॉन्ट्रीब्यूट केली आणि ऑस्ट्रेलिया संघासाठी मी म्हणेल 2 वर्ल्ड कप मायकल बेवन खेळले असावे. त्यानंतर भारताच्या दृष्टीने जर पाहिलं आपण तर मॅच फिनिशर म्हणून महेंद्रसिंग धोनीचं नाव घेतलं जातं. आज मात्र मी म्हणेल वालशित संघासाठी मॅच विनर कोण असेल हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे. मी म्हणेल अत्यंत रोमांचक ठरणार आहे, कारण मॅच विनर असणं हे मी म्हणेल त्या संघासाठी फार गरजेचं आहे. नक्कीच नक्कीच, कारण आपण बघतोय अनेक प्रकारच्या मॅचेस कधी कधी सामने डोळ्यासमोर येतात आणि कधी निघून जातात. पण म्हटलं जातं ललाठीचं विधिलिखित आयुष्यात कोणी बदलू शकत नाही. नशिबापेक्षा जास्त आणि वेळेच्या आधी माणसाला काही सापडत नाही, परंतु ह्या मैदानामध्ये तुम्हाला कर्तृत्व ही गोष्ट तुम्हाला सिद्ध करावी लागेल. आज मात्र या मॅच मध्ये खूप मोठी चांगली मॅच रंगलेली आहे. 6 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता होतील का हा प्रश्न आहे. लेफ्ट हँड बॅट्समन आपण बघू शकाल स्ट्रायकिंग वर आहे समीर. करण गोलंदाजी मार्कवर 6 चेंडू आणि 15 धावा कोणत्या पद्धतीने काढल्या जातील उद्दिष्टे समोर ठेवावी लागतील, कारण पाण्यालाही जर धबधबा बनायचा असेल तर उंचावून पडावं लागतं. यावेळेस ओव्हर पिच बॉल धमाका पहिल्या चेंडूवर दाखवून दिला. यस आय कॅन डू इट, हम भी किसी से कम नहीं. आणि यावेळेस मात्र आलेला हा ब्रँडेड क्वालिटीचा षटकार 6 धावा. मी मगाशीच म्हटलं सर पाण्याला सुद्धा जर प्रवाह व्हायचा असेल तर धबधबा व्हायचा असेल तर उंचावून खाली पडावं लागतं. तुम्हाला काहीतरी मिळवायचं असेल काहीतरी सॅक्रिफाईस करावं लागतं. कुछ पाने के लिए कुछ खोना भी पडता है. ताकद दाखवावी लागेल, आपल्या क्रिकेटचा क्लास आणि दमखम दाखवावा लागतोय आणि त्यावेळेस मात्र दाखवला. पहिल्या चेंडूवर आल्या या 6 धावा. चेंडू शिल्लक राहिले 5 आणि 9 धावांची गरज. यावेळेस पुन्हा एकदा फुल टॉस बॉल. यावेळेस डीप मध्ये क्षेत्ररक्षक आलाय, हजर आहे. पहिल्या चेंडूवर एक षटकार मारल्यानंतर दुसरा फुलटॉस चेंडू होता. वाटलं होतं मैदानाच्या बाहेर निघून जाईल की काय, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी हजर होता.
टीमला उंची थोडीशी जास्त पाहायला मिळाली, मैदानाच्या बाहेर जाऊ शकला नाही, बाउंड्री लाईन क्लिअर करू शकला नाही बॅट्समन समीर. न्यू बॅट्समन आपण बघू शकाल दिनेश ठाकरेला 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 9 धावांची गरज. मी तर म्हणेन सामना अजूनही बॅलन्स आहे. 4 चेंडू 9 धावा सोपा करून ठेवला बॅट्समन समीरने हा सामना. परंतु या 4 चेंडूमध्ये आपल्या आयुष्यातील सगळी कमाई तुम्हाला वापरावी लागेल, तेव्हा मात्र तुम्हाला यशाचं फलित प्राप्त होईल. मी सातत्याने म्हणतो फर्डे सर की यशाचं फलित निर्माण करायचं असेल तर तुम्हाला मेहनतीचा बीज रोवून तुम्हाला तुमच्या प्रॅक्टिसचं खत पाणी त्याला घालावं लागेल, तेव्हा तुम्ही तुमच्या यशाच्या फलिताची गोड फळं तुम्ही चाखू शकता. 4 चेंडू आणि 9 धावांची गरज. निश्चितच ती भाकर जर आपल्याला मिळवायची असेल तर मला वाटतं त्या तव्याला ते तापावं लागतं आणि ते आपल्याला देखील मला वाटतं तापवावं लागतं. या ठिकाणी तुमचं तपोवन किती चांगलं हे तुम्हाला सिद्ध करावं लागेल. ओहो वेगवान चेंडू होता, गतीमध्ये बीट होतोय, यावेळेस लिडिंग एज लागली जाते आणि बॅट्समनला माघारी जावं लागेल. क्या बात आहे, कधी काय कसं घडेल याचं नाव म्हणजे क्रिकेट. आणि खरंच मी म्हणेल यावेळेस बॅकफुट आलाय, ही मॅच खूप कठीण होऊन बसले. खैरे संघाला मला वाटतं हा गोलंदाज जीवनदान आणि संजीवनी देणारा ठरलाय, कारण 2 चेंडूमध्ये 2 फलंदाजांना त्यांनी बाद केले. नक्कीच नक्कीच पहिल्या चेंडूवर एक मोठा स्ट्रोक लागल्यानंतर ही परिवर्तन आहे आणि खऱ्या अर्थानं आम्ही म्हणतो परिवर्तन ही संस्कार का नियम आहे आणि तो परिवर्तन या ठिकाणी दाखवलं. सातत्याने गोलंदाज खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली या 2 चेंडूवर. कायचं कारण बनलं, समीरला बाद केलं आणि या चेंडूवर मात्र एक विकेट घेतली गेली. आत्ता चेंडू शिल्लक असतील 3 आणि विजयासाठी 9 धावांची गरज वालशेट टीमला. नवीन बॅट्समन संजय 3 चेंडू 9 धावा, प्रत्येक चेंडू बहुमूल्य आणि या किमतीला तुम्हाला सामोरं जावं लागेल. हो यावेळेस फुल टॉस बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक धावत पोहोचला नाही, परंतु चेंडू निघून गेला सीमारेषा पार चौकार. आता मात्र चेंडू शिल्लक असतील 2 आणि जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. चेंडू अतिशय खराब होता, कारण 3 चेंडू 9 धावा असताना तुम्हाला नटराजन सारखी बॉलिंग करावी लागते. अशा परिस्थितीत तुम्ही जर लेग स्टंपच्या बाहेर फुलटॉस टाकणार असाल तर मी म्हणेल खराब बॉलिंग, अतिशय खराब बॉलिंग. क्या बात आहे, कधी या मॅच मध्ये काय रोमहर्षकपणा वाढलाय, उत्कंठता बघा शिकायला पोहोचले. प्रेक्षक वर्ग टाळ्या वाजवतोय, टाळ्या फक्त आणि फक्त टाळ्या वाजवतोय. ओ लीडिंग एज लाईन चेंडू फाईन जातोय यावेळेस, आता बॅकअप होतं. शॉट थर्डमॅन झोन मध्ये एकच धाव मिळेल यावेळेस. एक चेंडू आणि कंपल्सरी 4 धावा. 1 चेंडू 4 धावा, मी म्हणेल 1 चेंडू 5 धावा असताना कुलकर्णी म्हणजे कल्पेश कुलकर्णी आमचे बदलापूरकर टॉम यांनी 6 धावा मारून मॅच फिनिश केली. याच मैदानावर मी म्हणेल बनाचेवाडी संघाच्या राजू या खेळाडूने मी म्हणेल तो जो किताब होता त्या दिवशी तो आपण पाहायला मिळाला. पहिल्या दिवसामध्ये त्याने सिद्ध केलं, मात्र मी म्हणेल आज देखील ही संधी आले. बॅट्समन 1 चेंडू 4 धावा असतील होऊ शकतात आणि केल्याने होत आहे ते केलीची पाहिजे. जर केलं तर होणार आणि तर तुम्हाला नाव मिळेल, मात्र जर केलं नाही तर मात्र मी म्हणेल तुमचं नाव होणार नाही, कारण सर्व ही संपूर्ण सृष्टी ही नावावरच चालते. हो या वेळेस दिनेशचा फटका चांगला होता, मात्र गॅप सिलेक्शन नसल्यामुळे डायरेक्ट फक्त आणि फक्त शॉट मधल्या क्षेत्ररक्षकाला जाऊन विसावलाय आणि दिनेश तंबुजासला जातोय आणि मॅच खैरे संघ लिलय अपूर्ण या ठिकाणी जिंकतोय. क्या बात आहे, मी म्हणेल जो डावखुरा फलंदाज बाद झाला मला वाटतं ते मोमेंटम ठरलं असावं आणि ही मॅच वालशेत संघ अगदी मी म्हणेल आपल्या हातामधून गमावतोय. नक्कीच दैदिप्यमान सुवर्ण अक्षरानं लिहून ठेवावे अशी मॅच या ठिकाणी पाहायला मिळाली. कारण आपण बघितलं 3 चेंडू 9 धावांची गरज असताना एक चौकार मात्र गेला, त्यानंतर मात्र एक सिंगल धाव आणि बघता 1 चेंडूवर 4 धावांची गरज असताना दिनेश ठाकरे जागा होती थर्ड मॅनच्या दिशेला हलकीशी कट करण्याची, सफल होऊन फाईनला सुद्धा खेळले असते,
पण मी तर म्हणेन मैदानाच्या बाहेर उभं राहून आणि क्रिकेटवर भाष्य करणं म्हणजे